नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 8 पे कमिशनमुळे सरकारी कर्मचारी पेचात आलेले आहे अशी एक महत्त्वाची बातमी येत आहे। बातमी आहे 8 पे कमिशनमुळे म्हणजे 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी पेचात। पहा नवीन आकडेमोड। मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचा मुद्दा जेव्हा प्रकाश झोतात येतो तेव्हा प्रत्येक वेळी या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणारी पगाराची रक्कम लक्ष वेधून जाते। आतापर्यंत लागू झालेले वेतन आयोग आणि त्यात भर म्हणजे विविध भत्ते यामुळे केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या स्वरूपात समाधानकारक आर्थिक लाभ घेता येतो। मित्रांनो, याच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काळात पुन्हा एकदा पगारवाढीचा फायदा होणार आहे आणि याच निमित्त असेल ते म्हणजे 8व्या वेतन आयोगाचं। केंद्र सरकारने नुकत्याच 8व्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात याचे परिणाम दिसून येणार आहेत। नवा वेतन आयोग लागू होतो तेव्हा या वेतन आयोगाच्या धर्तीवर पगाराचा आकडा मोठ्या फरकाने वाढतो हे समीकरण आहे। ही वाढ साधारण 15 ते 30% प्रमाणात असते। यंदा मात्र त्यात काहीशी घट होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा हिरमोड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तज्ज्ञ मंडळींनी वेतन आयोगाच्या धर्तीवर वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काहीशी कमी पगारवाढ नाकारता येत नाही। केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वक्तव्यानुसार 2026च्या सुरुवातीपर्यंत 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील। साधारण 1 जानेवारी 2026 पासून ही वेतनवाढ लागू होणं अपेक्षित असलं तरीही काही कारणास्तव जर या नव्या तरतुदी लागू होण्यास दिरंगाई झाली तर कर्मचाऱ्यांना त्यातील फरक पगारातच दिला जाईल। मित्रांनो, थोडं मागं वळून पाहिलं असता 7व्या वेतन आयोगात 2.57 इतका फिटमेंट फॅक्टर होता, ज्यामुळे किमान मूळ वेतन 7,000 रुपयावरून 18,000 रुपयावर पोहोचलं। 8व्या वेतन आयोगामध्ये जास्तीत जास्त फिटमेंट फॅक्टर 2.86 असू शकतो अशी अपेक्षा असली तरीही भारताचे माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी एका मुलाखतीत इतकं फिटमेंट फॅक्टर आवश्यक असल्याचं वक्तव्य केल्याने आता अंतिम आकडेवारी काय असेल याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।